यस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीचा निकाल लवकरच लागेल आणि निकाल लागण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे, की तुम्हाला जर गणितात 25 मार्क जरी पडले तरी तुम्ही पास होऊ शकताय आणि बेस्ट ऑफ 5 यावर्षी असणार की नाही त्यावर चर्चा करायची आहे. म्हणजे जेणेकरून बेस्ट ऑफ 5 मुळे तुमचे टक्के कसे वाढतात, कारण बेस्ट ऑफ 5 मुळे तुमचे टक्के वाढतात आणि बेस्ट ऑफ 5 असेल का? असेल तर नेमकं कशा प्रकारे बेस्ट ऑफ 5 च्या माध्यमातून तुमचे मार्क वाढतात. तर या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर आजची चर्चा सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर जाऊयात मित्रांनो पटकन पुढे. बघा, पहिला मुद्दा, तुम्हाला 25 मार्क जरी पडले तरी तुम्ही कसे पास होताय. आणि दुसरा मुद्दा आपल्याला चर्चेला आहे की बेस्ट ऑफ 5 असणार का. तर पहिला मुद्दा, आपण हे 25 मार्कांचा काय विषय. बघा मित्रांनो, गणितामध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा हा नियम लागू होतो, भाषा विषयांमध्ये. तर होतं कसं, की जर बघा इंग्लिशमध्ये जर का एखाद्या विद्यार्थ्याला, उदाहरणार्थ आपण एक मिनिट जरा थोडंसं पुढे जाऊयात आपण आणि म्हणजे नीट चर्चा करता येईल. ओके, हा विषय कुठे गेला, थांबा एक मिनिट. हा, इधर नाही कुठे, हा हे बघा इथे. तर इथे बघा, तर सुरुवातीला आपण इथे बघा, समजा एखाद्या विद्यार्थ्याला इंग्लिशमध्ये 25 पडले तरी तो पास कसा होऊ शकतो, कारण इंग्लिश विषय अवघड जातो, गणित विषय अवघड जातो. तर कसं बघा, भाषा विषय जे असतात, नियम काय असतो, भाषा विषयांमध्ये जर तुमची बेरीज 105 झाली, 3 विषयांची मिळून जर बेरीज 105 झाली असेल आणि एखाद्या विषयामध्ये तुम्ही 25 ते 35च्या दरम्यान तुम्हाला जर मार्क पडले असतील, नापास होणार असेल, तर तुम्हाला इथे ग्रेस मिळू शकते. इथं तुमचे 25 अधिक 10 होऊ शकतात, 35 होऊ शकतात. तुम्हाला इथे मार्क 10 मार्क वाढून मिळू शकतात. परंतु 10च मिळू शकतात किंवा 10 पेक्षा कमी. पण जर एखाद्याला इथे 24 असले, इथं 50 आहे, इथं 50 आहे आणि इथं 24. आता इथं जर तुम्ही तिघांची बेरीज बघितली, या तिघांची, तर 50 अधिक 40 आपल्याकडे 90 होतात, बरोबर. हे 90 अधिक आपल्याकडे 25, जवळपास आपल्याकडे हे 5 आणि 115 झाली. इथं बेरीज आपल्याकडे 115 होते. म्हणजे 105च्या पुढे, 105 किंवा त्याच्या पुढे बेरीज आहे. तर तुम्हाला इथे तुमचे 10 मार्क जे आहेत ते वाढू शकतात. 10 मार्क वाढून तुम्ही पास होऊ शकता. ओके. पण कधी-कधी काय होतं, एखाद्या विद्यार्थ्याची बेरीज इथं समजा एखाद्याला इथं 50 पडलेत, 40 पडलेत आणि इथं समजा 20 पडले. तुम्ही म्हणाल, "सर बघा, 50 आणि 40 90 होतात. 90 आणि 20 110, 105 पेक्षा जास्त. मग मी इथं पास होईल का?" तर अशा टाईमाला पास नाही होणार. कारण तुम्हाला जे मार्क आहे ते 25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, तर तुम्ही पास व्हाल. तिथं हा नियम लागू होईल. म्हणजे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये 25 पैकी 25 पेक्षा 25 मार्क पडले, तर तुम्हाला इथे मार्क वाढू शकतात. जर तुमची या 3 भाषा विषयांची बेरीज 105 झाली तर. तसंच इथं विज्ञान आणि गणिताच्या संदर्भात जर बघितलं, विज्ञान आणि गणिताच्या संदर्भात एक नियम आहे. इथं काय माहितीये का, इथं तुमची बेरीज 70 पाहिजे. तुमची 70 बेरीज जर असेल तर तुम्ही पास व्हाल. म्हणजे बघा, हे तुम्हाला विज्ञानमध्ये 50 पडले आणि तुम्हाला गणितात 26 पडले, तर 50 आणि 26 तुमची बेरीज किती होते, 76 होते. तर इथं 35ला 9 कमी आहे. तर इथे तुमचे 26 अधिक 9 35 होऊ शकतात. इथे तुम्हाला मार्क वाढून मिळू शकतात गणितामध्ये. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला इथं ग्रेस दिली जाते, असा एक नियम आहे. तर तुम्ही पास होऊ शकता. जर एखाद्या विद्यार्थ्याला पास व्हायची भीती असेल, तर तो या नियमात जर बसत असेल तर तो पास होऊ शकतो. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आला बेस्ट ऑफ 5 चा. तर यावर्षी बेस्ट ऑफ 5 असणार का? तर त्याच्यावरती थोडीशी चर्चा करू. कारण बेस्ट ऑफ 5 चा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण बेस्ट ऑफ 5 मुळे तुमचे मार्क वाढतात. तर ते कसे वाढतात ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. बघा मित्रांनो, दरवर्षी बेस्ट ऑफ 5 असतं आणि बेस्ट ऑफ 5 च्या आधारेच तुमचा 10वीचा निकाल जो आहे तो जाहीर केला जातो. पण यावर्षी बेस्ट ऑफ 5 नसणार असं काही सांगितलेलं नाहीये, की बाबा यावर्षीचा निकाल बेस्ट ऑफ 5 प्रमाणे लागणार नाही, असं काही सांगितलेलं नाहीये. त्याच्यामुळं बेस्ट ऑफ 5 च्या माध्यमातूनच किंवा बेस्ट ऑफ 5 च्या नियमाप्रमाणेच हा निकाल यावर्षीचा लागण्याची दाट शक्यता आहे. मग इथं तुमचे मार्क कसे वाढतात? बेस्ट ऑफ 5 म्हणजे काय? एकूण तुमचे 6 विषय. बघा, 6 विषय म्हणजे बघा, मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र असे आपले एकूण विषय असतात 6, बरोबर. आता या 6 विषयांपैकी बेस्ट ऑफ 5 म्हणजे ज्या 5 विषयांमध्ये जास्त मार्क आहे. म्हणजे याच्यामध्ये एक विषय कुठला तरी असा असेल की ज्याच्यात खूप कमी मार्क असतील. आता इथं जर बघितलं तर सगळ्यात जास्त मार्क इथे आहे. त्याच्यानंतर इथे जास्त मार्क आहे. 2 नंबरला हा 85 वाला होता, 3 नंबरला 80 वाला, नंतर मग हा 75 वाला आणि सगळ्यात कमी मार्क तुम्हाला विज्ञानामध्ये. समजा एखाद्या विद्यार्थ्याला विज्ञानमध्ये सगळ्यात कमी मार्क आहे. आता जर तुम्ही बघितलं, जर बेस्ट ऑफ 5 नसेल तर तुमचे टक्के किती असतात बघा, आणि बेस्ट ऑफ 5 असताना तुमचे टक्के किती असतात ते आपण बघू. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बेस्ट ऑफ 5 ने कसे टक्के वाढतात. तर समजा बेस्ट ऑफ 5 नसेल या विद्यार्थ्याला, तर याचे टक्के किती होतील बघा. एकूण 470 मार्क आहे. मग तुम्ही 470
मग ते टक्केवारी काढताना कशी काढतो? 470 भागिले 600, कारण एकूण 6 विषयांचे मार्क 600 आणि गुणिले आपण काय करतो? 100 करतो. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. म्हणजे 470 ला 6 ने भाग लावा. 6 ने भाग लावायचा 470 ला. बरोबर. आता 6 सक्कम 42, 6 सत्ती 42. 47 मधून 42 गेले 5, वरून आले 0. आता 6च्या पाड्यात 50 येतात का? नाही येत. 6 अठ्ठी 48 आपण या ठिकाणी घेऊ. म्हणजे 50 मधून 48 गेले 2. इथं 0 घेतला, इथं पॉइंट घेतला आणि 6 त्रिक 18. परत 6 त्रिक 18 वगैरे होत जाईल. म्हणजे 78.33. जर ह्या विद्यार्थ्याला या ठिकाणी जर बघितलं तर बेस्ट ऑफ 5 जर नसेल तर ह्याला 78.33% मार्क मिळतात. मग बेस्ट ऑफ 5 असताना याचे मार्क कसे वाढतात ते तुम्हाला सांगतो. बघा आता इथं बेस्ट ऑफ 5 म्हणजे तुमचा हा जो विज्ञान विषय ज्याच्यात सगळ्यात कमी मार्क आहे, हा विषय कॅल्क्युलेशन मध्ये पकडला जाणार नाही. मग तुम्ही म्हणाल सर हे मार्क 50 जर नाही पकडले तर तुमचे मार्क कमी होतात, मग टक्के कमी होतील. तर तशातला विषय नाही. मग मग तुमचे मार्क जे आहे या 5 विषयामधून जर मोजले तर ते किती होतात बघा. या 5 विषयांचे जर तुम्ही मार्क पाहिले तर बघा इथं हा बेस्ट ऑफ 5 नसताना तुमचे टक्के होते 78.33. मग बेस्ट ऑफ 5 मध्ये काय केलं जातं? हा विज्ञान विषय जर आपण कॅल्क्युलेशनलाच काढून टाकला जातो आणि इथं टोटल किती होणार? तुमची 420 होणार. आता इथे 470 आहे पण 78.33%. तुम्ही म्हणाल इथं मार्क आता माझे कमी झाले. पण मार्क जरी कमी झाले असले 420 तरी हे 420 किती पैकी पकडणार? 500 पैकी पकडणार. 1, 2, 3, 4 आणि 5 विषय. म्हणून हे 420 काय करणार? 500 पैकीच पकडणार आणि गुणिले 100 जर केलं तर आता बघा टक्केवारी कशी वाढते. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 5ने 420 ला जर भाग लावला, बघा 5 8 40. 42 मधून 40 गेले, 2 राहिले. वरून आला 0 आणि 5 एके 5, 5 चोक 20 म्हणजे किती झाले? जवळपास 84.00. म्हणजे तुमचे जवळपास 84% झाले. म्हणजे जवळपास 5 ते 6% या ठिकाणी वाढले. म्हणजे बेस्ट ऑफ 5 नसताना 78 आणि बेस्ट ऑफ 5 असताना 84%. म्हणजे बेस्ट ऑफ 5 च्या अनुषंगाने अशा प्रकारे हे टक्के वाढतात. पण यावर्षी बेस्ट ऑफ 5 असण्याची शक्यता दाट आहे. नाही बेस्ट ऑफ 5 असं काही सांगितलं नाही. त्याच्यामुळे यावर्षीचे जे तुमचे टक्केवारी आहे, मार्क जे आहेत ते बेस्ट ऑफ 5 नेच काढले जातील. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला चर्चा आवडली असेल. आता इयत्ता 10वीचा निकाल जो आहे तो कधी लागेल? तर निकाल लवकरच लागेल. या 2-3 दिवसात त्या निकाल तुमचा लागेल. ओके. कारण 15 मेच्या आत निकाल लागणार हे सांगितलं होतं. पण निकाल लागण्याच्या अगोदरच बोर्डाने एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी दिलेली आहे. ती म्हणजे 11वीची जी ॲडमिशन प्रक्रिया आहे ती यावर्षी ऑनलाईन असणार आहे आणि ही ॲडमिशन प्रक्रिया 19 मे पासून सुरू होणार आहे. ओके. 19 मे पासून ॲडमिशन प्रक्रिया सुरू होईल आणि ही ऑनलाईनच असणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या. आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनलवरती हे फॉर्म वगैरे जे आहेत ते कसे ऑनलाईन भरायचे या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर आत्ताची चर्चा इथेच थांबूयात. तर बाय सर्वांना. धन्यवाद.